विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा सेतू अभ्यासक्रमाचा आपला 21वा दिवस आहे. इयत्ता 7वी विषय गणित. आजच्या आपल्या क्षेत्राचे नाव आहे सांख्यिकी. घटकाचे नाव आहे स्तंभालेख. उपघटक आहे स्तंभालेख वाचन व अर्थनिर्वेचन. अर्थनिर्वेचन म्हणजेच त्या स्तंभालेखाचा आपण अर्थ काढायचा असतो त्यातून. आणि दिवस अर्थात 21वा. आणि आपली आजची अध्ययन निष्पत्ती आहे स्तंभालेखाचे वाचन करून अर्थनिर्वेचन करतात. तर हे आपण ही कृतीपत्रिका आज अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला थोडं समजून घेऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना IPL बघायला नक्की आवडत असेल. म्हणूनच आपण IPL वर आधारित एका स्तंभालेखाचे निरीक्षण करणार आहोत. IPL मध्ये मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये बनवलेल्या 6 सामन्यातील धावांचा तपशील खालील स्तंभालेखामध्ये दर्शवलेला आहे. आता आपण स्तंभालेख समजून घेऊया. सुरुवातीला काय करू आपण, हा एक स्तंभालेख पाहून घेऊ. या स्तंभालेखामध्ये काय सांगितलेलं आहे, मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये किती धावा काढल्या, किती रन्स बनवले ते या स्तंभालेखात दाखवलेले आहे. तर पहा असा हा स्तंभालेख आहे आणि आपण या स्तंभालेखाचे सुरुवातीला वाचन करूया. हा आहे पहिला सामना. पहिल्या सामन्यात एकूण 40 धावा काढलेल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात 50, तिसऱ्या सामन्यात 30, चौथ्या सामन्यात 40, पाचव्या सामन्यात 70 आणि शेवटच्या म्हणजे 6व्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये त्यांनी 60 धावा काढलेल्या आहेत. आता या स्तंभालेखावरच आधारित ही संपूर्ण कृतीपत्रिका असणार आहे. तर आपण आता याच्या पुढे पाहूया. आता इथे काय दिलंय पहा, आडव्या अक्षावर म्हणजेच आडवा अक्ष असतो एक्स अक्षावर समान अंतरावर 6 सामने क्रमाने दाखवलेले आहेत. आकडा क्रमांक 2 आपल्याला सांगतो की उभ्या अक्षावर म्हणजे उभा अक्ष असतो तो म्हणजे वाय अक्ष, समान अंतरावर प्रत्येक सामन्यातील पॉवर प्ले मधील धावा दाखवल्या आहेत. आपला आकडा क्रमांक 3 काय सांगतो, तर प्रत्येक पॉवर प्ले मध्ये किती धावा केल्या आहेत ते आपल्याला स्तंभाच्या उंचीवरून समजेल. ते आताच आपण वरती पाहिलेलं होतं. उदाहरणार्थ पहिल्या स्तंभाची उंची 40 आहे. पहिल्या स्तंभाची उंची 40 आहे म्हणजेच त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये 40 धावा केल्या आहेत. यावरून प्रत्येक स्तंभाच्या उंचीवरून इतर सामन्यातील धावा तुम्ही सांगू शकता. आपण हे सर्व किती धावा होत्या ते सर्व त्यावेळी आपण पाहिलेले होते. आता पहा, वरील स्तंभालेखावरून आपण दिलेली माहिती तक्त्यात खालील प्रमाणे मांडू शकतो. पहा, पहिला सामना 40 धावा. पहिला सामना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात 40 धावा केलेल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात इथेच आपण पाहून जाऊया. दुसऱ्या सामन्यात आहेत 50 धावा. तर पाहूया दुसऱ्या सामन्यात 50 धावा. याप्रमाणे सर्व सामन्यातील या ठिकाणी तिसऱ्या सामन्यात 30, चौथ्या सामन्यात 40, पाचव्या सामन्यात 70 आणि 6व्या सामन्यात 60 धावा. प्रत्येक सामन्यात किती धावा काढल्या ते या ठिकाणी स्तंभालेखावरून आपल्याला समजलेलं होतं. आता पुढे पहा, चला सराव करूया. आता वरील स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारलेला आहे, उभ्या रेषेवर म्हणजेच वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे. आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा, हा जो आहे तो आहे वाय अक्ष. तर यावर आपल्याला धावा दर्शवलेल्या आहेत. आपण या ठिकाणी असं पुढे उत्तर लिहायचं. या
हा जो आपला प्रश्न आहे याच्यावर लिहायचं उत्तर, किंवा तुम्ही स्वतंत्र PDF मध्ये लिहू शकता. या या वाय अक्षरावर आपल्याला धावा धावा किती काढल्या होत्या ते आपल्याला वाय अक्षरावरून समजते. तर पुढचा प्रश्न आहे आपला, आडव्या रेषेवर म्हणजे एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली आहे. परत आपण एकदा चार्टकडे जाऊया. आपल्याला एक्स अक्षावर, एक्स अक्ष म्हणजेच हा आडवा अक्ष असतो तो, तर सामन्याचा क्रमांक दर्शवलेला आहे. पहिला सामना, दुसरा सामना, म्हणजे तो आहे सामन्याचा क्रमांक. तर आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल आपल्याला याच्यावर सामन्याचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला दर्शवलेला आहे. अशा प्रकारे सर्व उत्तरे आपण लिहायची आहेत. तर पाहूया तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा, सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केलेल्या आहेत व किती. पाहूया. तर पहा, आपल्याला स्पष्टपणे दिसतं की सर्वाधिक धावा या 5व्या सामन्यात केलेल्या आहेत व त्या आहेत, नीट पहा, 70. सर्वाधिक धावा 5व्या सामन्यात केल्या आहेत व त्या 70 धावा आहेत. पुढचा प्रश्न होता, सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती. हा या ठिकाणी प्रश्न आहे. सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती. पाहूया. सर्वात कमी धावा या तिसऱ्या सामन्यात केलेल्या आहेत व त्या धावा आहेत 30. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, कोणत्या 2 सामन्यांमध्ये समान धावा केल्या आहेत व किती. चला पाहूया. आता 2 समान, तर आपल्याला या ठिकाणी दिसते हा सामना आणि सामना क्रमांक 1 व चौथा सामना. चौथ्या सामन्यात व पहिल्या सामन्यात समान, म्हणजेच 40 धावा केलेल्या आहेत. या पुढचा प्रश्न आहे, 60 धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत. तर आपण पाहूया. 60 धावा या ठिकाणी 6व्या सामन्यात 60 धावा केलेल्या आहेत. ही सर्व उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. पुढे सातवा प्रश्न, सर्व 6 सामन्यांमध्ये पॉवर प्ले मध्ये एकूण किती धावा केल्या आहेत. तर या प्रश्नासाठी आपल्याला पुन्हा एकदा आलेखाकडे जावे लागेल आणि हे जे सर्व आकडे आहेत हे सुरुवातीपासूनचे, म्हणजेच उदाहरणार्थ हे 40, नंतर 50 अधिक 30 अधिक 40 अधिक 70 आणि अधिक 60, या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल व जे काही आपली बेरीज येईल ते आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर ही बेरीज तुम्ही स्वतः करायची आहे. हे सर्व अंक तुम्ही एकाखाली एक मांडून ही बेरीज करायची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न क्रमांक 8, सर्वाधिक धावा व सर्वात कमी धावा यात किती फरक आहे. पुन्हा एकदा तक्त्याकडे जाऊया, आलेखाकडे पहा. तर सर्वाधिक धावा आहेत 70 व सर्वात कमी धावा आहेत 40. मग यातला फरक 70 वजा 30. तर ही वजाबाकी येते 40. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. सर्वाधिक धावा व सर्वात कमी धावा यात एकूण 40 धावांचा फरक आहे. अशा प्रकारे हे 8 प्रश्न आपण सोडून पाहिलेले आहेत. वरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा व तुमच्या शिक्षकांकडून किंवा पालकांकडून तपासून घ्या. तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षकांकडून तपासून घेणे जर शक्य होत नसेल तर तुम्ही हे पालकांकडून सुद्धा तपासून घेऊ शकता. पुढे सोडवून पाहू. स्तंभालेखाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पाहूया. हा पुढचा जो स्तंभालेख दिलेला आहे तो आहे
भारतातील विविध शहरातील तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये. वेगवेगळी शहरे दिलेली आहेत. पहिल्यांदा दिलेलं आहे चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद, लखनौ आणि मुंबई. आणि हे जे अंक आहेत किंवा या ज्या संख्या आहेत वाय अक्षावर असणाऱ्या त्यांच्यातलं त्यांचं तापमान दर्शवतात. तर आपण प्रश्नाकडे वळूया. वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवतो? हा आहे आपला प्रश्न क्रमांक 1. वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवतो? तर हा जो स्तंभालेख आहे तो विविध शहरातील तापमान आहे. आपलं उत्तर या ठिकाणी सापडतं भारतातील विविध शहरातील तापमान. वरील स्तंभालेख भारतातील विविध शहरातील तापमान दर्शवतो. प्रश्न क्रमांक 2. उभ्या रेषेवर म्हणजेच वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? खूप सोपं आहे. तर वाय अक्षावर आपल्याला तापमान दर्शवलेले आहे. आडव्या रेषेवर एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली आहे? तर आपल्याला आडव्या रेषेवर विविध शहरांची नावे आपल्याला या ठिकाणी सापडतात. शहरांची नावे दर्शवलेली आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे आहे? तर सर्वाधिक तापमान आपल्याला इथे स्पष्ट दिसत आहे की नवी दिल्ली या शहराचे आहे आणि ते आहे 35 अंश सेल्सिअस. पुढे आणखी पण प्रश्न आहेत. सर्वात कमी तापमान कोणत्या शहराचे आहे व ते किती आहे? पाहूया. सर्वात कमी तापमान आहे लखनौ या शहराचे आणि ते आपल्याला सापडते 25 अंश सेल्सिअस. 6वा प्रश्न आहे. कोणत्या 2 शहरांची तापमाने समान आहेत? कोणत्या 2 शहरांची तापमाने समान आहेत? तर चेन्नई आणि हैदराबाद या 2 शहरांची तापमाने समान आहेत व ती 30 अंश सेल्सिअस इतकी आहेत. परत पुढचा प्रश्न. चेन्नई या शहराचे तापमान किती आहे? चेन्नई या शहराचे तापमान 30 अंश सेल्सिअस आहे. मगाच्या स्तंभालेखात होता तसाच एक प्रश्न आहे. सर्वाधिक तापमान व सर्वात कमी तापमान यात किती फरक आहे? काढून पाहूया. चला. तर सर्वाधिक तापमान आहे हे नवी दिल्लीचं 30 अंश आणि सर्वात कमी आहे हे नवी दिल्लीचं होतं 35 अंश आणि हे सर्वात कमी जे आहे ते 25 अंश आहे. तर आपण हे तोंडी सुद्धा सांगू शकतो की सर्वाधिक व सर्वात कमी यातील फरक आहे 10 अंश सेल्सिअस. तर अशा प्रकारे आपल्या आजची ही कृत्यपत्रिका आपण या ठिकाणी थांबवत आहोत. थोडी मदत या ठिकाणी आपल्याला दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे. आपण आणखी सखोल माहिती पाहू शकता. हे मला समजले. आजची कृतीपत्रिका सोडवल्यानंतर स्तंभालेखाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे मी लिहू शकतो. ही गोष्ट आज मला समजली. तर मित्रांनो, आजची ही पूर्ण PDF पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांसोबत हे तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींनाही त्याचा लाभ मिळवून देऊ शकता. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.